हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावणाच्या पण खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक सणाचं महत्त्व वेगवेगळं आहे आणि दारामधल्या रांगोळीचं पण महत्त्व आहे. आणि आजचं जे पूजा आहे आणि प्रत्येक सण करण्याची जी वेगळी पद्धत असते, रीत असते, त्याप्रमाणे आपण करत असतो. आपल्या घरामध्ये जे आपण पूर्वजांनी किंवा पहिले जे आपले मोठे लोक आहेत त्यांनी जे रीत लावलेली असते त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण करत असतो. तर माझ्या इथे काय करतात नागपंचमीच्या दिवशी, तर तो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता. तर आता इथे नागपंचमीचा दिवस आहे, तर इथे मी रांगोळी थोडीशी साधी सिंपलच काढलेली आहे. आणि रांगोळी कशी वाटली तुम्हाला ती पण नक्की सांगा कमेंटमध्ये. तर कुठून बघता किंवा कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे नागपंचमी आणि आपल्याला उत्तरपूजा कशी करायची आहे. उत्तरपूजा केल्यानंतर आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे. या दिवशी कशाची पूजा केल्या जाते, कशा प्रकारे केल्या जाते, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय नैवेद्य दाखवला जातो, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आजची पूजा पण आणि कशा प्रकारे आज काय काय करायचं असते. आज तवा ठेवू येत नाही, तर आज पुऱ्या वगैरे आणि पांढरा भात पण नाही करत, तर पिवळा किंवा मसाले भात वगैरे करू शकता तुम्ही. आणि भरपूर काही असं आहे. प्रत्येक सणाचं जे महत्त्व आहे ते वेगळं आहे. आणि नैवेद्य, पूजा हे सगळं प्रत्येक ठिकाणी जसं गाव बदलते, जशी भाषा बदलते, तसं नैवेद्य बदलतो, तशी करण्याची पद्धत बदलते आणि पूजा करण्याची पद्धत पण बदलते. तर कंटिन्यू राहा. आज मी काय काय केलेलं आहे. आदल्या दिवशीच आपल्याला सगळं चिरून ठेवायचं आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला. आणि हे काशीफळ म्हणतात किंवा कोवळ म्हणतात याला. इथे प्रसाद वगैरे आहे, नारळ वगैरे आहे. चल पूजा पूर्ण बघा तुम्ही माझ्याकडे कशा प्रकारे करतात पूजा. तर इथे मी कालच कांदा वगैरे चिरून ठेवला आणि आलं लसूण थोडंसं पेस्ट तयार करून ठेवलेली आहे आणि मसाला पण बारीक करून ठेवलेला आहे. तर इथे गाईज आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. कालचे जे श्रावण सोमवारची पूजा आपण केलेली आहे, मांडलेली आहे, त्याची उत्तर पूजा. तर प्रत्येक पूजेची उत्तर पूजा जी आहे ती करावीच लागते. आणि जशी आपण पूजा मांडतो तशी उत्तर पूजा ही खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. तर इथे मी समया लावून घेते आहे, तुम्हाला जवळून दाखवते की कशा प्रकारे करते आहे. हळदी कुंकू वाहायचं आहे आणि आपल्याला हलवायचं आहे. तर हलवलं म्हणजे आपल्याला देव उठले असं समजतो आपण. तर आता इथे पूजा सगळी मी उचलून घेतलेली आहे. आणि आता इथे देवाचे वस्त्र, तर आज मंगळवार आहे तर मी म्हटलं चला आज रेड कलर किंवा लाल कलरचे वस्त्र आपण देवाला घालू. पूजा वगैरे झालेली आहे. तर आता इथे जी कढई आहे, माझ्याकडे कढई केल्या जाते, तर इथे कढईमध्ये प्रसाद भाजते मी. तर याची पूजा करायची आपल्याला. तर इथे कढई शिरा भाजायचा आहे. तर तुम्ही किती पण आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढे प्रमाणे आपल्याला करायचं आहे. इथे ड्रायफ्रूटसुद्धा मी रव्याबरोबरच भाजत आहे तुपामध्ये. तर अशा प्रकारे. आणि इथे भाजीची तयारी वगैरे, कारण एक काम आपण गृहिणी कधीच करत नाही, एकासोबत आपले 2 ते 3 कामं चालतात. तर शिरा भाजायला खूप वेळ लागतो. कमी मंद जाळेवरती आपण जो रवा आहे तो भाजत असतो. आणि मग इकडे सोबत एक गॅस जी शेगडी रिकामी राहते तिकडे मग मी भाजी फोडणी घातलेली आहे, पोळ्याची आणि वाटाण्याची भाजी. कढीचं पण भिजवून ठेवलेलं आहे आणि भज्यांचं पण. तर इथे कढी पण फोडणीला घातलेली आहे. तर शिरा पण आपला झालेला आहे. तर आपल्या इच्छेनुसार गोड वगैरे जसा पाहिजे तसा आपण करू शकतो. तर आता इथे नागपंचमीची पूजा. तर इथे पट मिळते बाजारामध्ये, त्याच्यामध्ये पोळा वगैरे सगळे रक्षाबंधन सगळं जेवढे असते तेवढंच हे राहते सणांचं. तर इथे आता बाजारामध्ये मी तर काही आणलं नाही, घरीच केलेले आहे. तर नागाची पूजा करायची आपल्याला. तर वस्त्र पोवती पण म्हणतात याला. तर वस्त्र जे आहे ते, आणि याला आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला. बेलपत्र वाहायचं आहे.
आणि फुलं वगैरे. तर इथे आता आपल्याला वस्त्र पण हे करायचे आहे, बेलपत्र, पूजा, फुलं वगैरे आपल्याला हे करायचे आहे. तर तेला तुपाचा दिवा मी लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हळदी कुंकू वाहून घेते किंवा लावून घेते आणि आता पूजा करायची आहे. तर पूजा पण प्रत्येकाची वेगवेगळी पूजेची मांडणी असते. पंचमीच्या दिवशी कोणी फुलोरा करतो, कोणी बेसनाचे लाडू करतात, तर कोणाकडे शिरा केला जातो, कढई त्याला म्हणतात. तर माझ्याकडे कढई केल्या जाते, तर कढईची पूजा केल्या जाते माझ्याकडे. तर इथे जे बेलपत्र आहे ते, कारण इथे लागलं नसं म्हणून मी पूर्ण छोटीशी डहाळीच तोडून आणली आणि ते पोतं म्हणजे वस्त्र आणि फुलं. तर फुलं पण अर्पण केलेले आहे आणि आता इथे थोडीशी फुलांचं हे केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता कढई ठेवणार आहे. तर कढईची पूजा कशा प्रकारे केली जाते त्याच्यावरती काय, तर इथे बघू शकता मी जे आपलं प्रसाद आहे तो अमृतमय झालेला आहे. कशाने, तर तुळशीपत्राने. तर आता इथे कढईला पण मी स्वस्तिक लावून घेतलेलं आहे आणि ताटावरती पण, कारण इथेच आपल्याला कर्दळीचं पान तर काही मला मिळालं नाही, तर मी आंब्याचंच पान घेतलं. तिथे आपले पूर्ण लिंबू चिरलेलं ठेवतात, ते आदल्या दिवशीच मी चिरून ठेवलेलं आहे. आणि तिथे आपल्याला हळकंड, बदाम, खारीक, खोबरं वगैरे असं ठेवायचं असते. आणि नारळ पण मी इथे जवळ ठेवणार आहे आणि पूजा झाल्यावर मग ते आपल्याला फोडायचं आहे. आणि लाही फुटाणे ते पण खूप महत्त्वाचं आहे. नागपंचमीच्या दिवशी पूर्ण घरामध्ये लाही फुटाणे टाकल्या जातात किंवा भरवल्या जातात, म्हणजे आपण पूर्ण घरभर टाकतो. तर इथे छोटीशी रांगोळी, कारण कालची जी रांगोळी आहे ती मी काढली आणि तिथे आपल्याला पुसून हळदी कुंकू वाहून मग उत्तर पूजा जी केली आहे ती. आणि आता नवीन रांगोळी आहे ती काढून घेते आणि आपली जी नित्यसेवा राहते रोजची ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि नंतर मग पूजा आणि आरती, धूप वगैरे, दीप आणि आरती करून घ्यायची आहे. आपली जी रोजची सेवा आहे ती करायची आहे. आणि आता ही सगळी पूजा झाल्यानंतर लाही आणि फुटाणे जे आहे ते देवावरती आपल्याला टाकायचे आहे आणि मंदिरामध्ये आणि घरामध्ये आजूबाजूला, अशी पद्धत आहे. तर माझ्याकडच्या नागपंचमीची तुम्हाला पूजा कशी वाटली ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि लाईक केलं नसेल तर एक लाईक तर नक्की करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि नवनवीन व्हिडिओ, पद्धती, पूजा वगैरे आपल्याला व्हिडिओद्वारे माहिती पडेल. तर त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि आजचा नैवेद्य तो पण मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी आज बनवलेला आहे. तर कंटिन्यू रहा. नागपंचमी स्पेशल नैवेद्य तयार झालेला आहे. साधा, सिंपल